नमस्कार, तेज वार्तामध्ये आपले स्वागत आहे। गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजातील समविचारी लोक एकत्र येऊन या सर्वांच्या एकजुटीने समाजातील विधायक कार्य पार पाडण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना निर्माण करण्यात आली होती। बळवंत परिवाराकडून वाटप करण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांसह देशाचे उदयाचे भविष्य असणाऱ्या चिमुकल्या बालगोपालांनीही उपस्थिती दर्शवली आहे। हा गणेशोत्सव साजरा करताना येणाऱ्या अनुभवातूनच ही लहान मुले विविध क्षेत्रात पारंगत होणार आहेत, असे यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे यांनी सांगितले। शनिवारी दिनांक 7 रोजी झरी येथे बळवंत परिवाराकडून झालेल्या मूर्ती वाटप सोहळ्यात ते बोलत होते। शनिवारी सकाळी 9 वाजता सर्व गणेश मूर्तींची यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, किमायगार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वैभव फतांगडे आणि कार्यक्रमाचे आयोजक सुनील बळवंत कोळी यांच्या हस्ते आरती करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी करमाळ एसटी आगाराचे माजी कर्मचारी अरुण घोलप, सोलापूर डीसीसी बँकेचे ऑडिटर शंकर रासकर, झरे गावाचे तलाठी विवेक कसबे आदी जण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी माजी सरपंच शिवाजी पिसाळ, हरिभक्त परायण विठ्ठल मोरे, हरिभक्त परायण रामभाऊ कुदळे आदींनी आपल्या मनोगतातून बळवंत परिवाराच्या गणेश मूर्ती वाटपासह वर्षभर होणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले। या कार्यक्रमाला झरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत पाटील, प्रहार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, नारायण आमुळे, सोमनाथ घाडगे, दत्तात्रय सुरवसे यांच्यासह झरे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील कुलकर्णी, नारायण मोरे, हनुमंत शिंदे, अमोल काळे, धनंजय घाडगे आदींनी परिश्रम घेतले। आज मला वाटतं आपल्या वडिलांचा आदरणीय कोळी गुरुजींचा वारसा चालवत सुनीलजी बळवंत सर सुद्धा आता त्या देवमानसाच्या वाटेवरती देवाचं वाटप करण्यासाठी आपल्या झरे ग्रामस्थांमध्ये आज उपस्थित आहे। खरं तर आगळा वेगळा उपक्रम आहे। तालुक्याच्या दृष्टीनं मला अतिशय महत्वाचा वाटतो, बालगोपाळांच्या दृष्टीनं मला अतिशय महत्वाचा वाटतो। तालुक्यामध्ये मी फिरत असतो सर, माणसांची विविध रूप आम्हाला पाहायला भेटतात। गेली 12 वर्ष सामाजिक कार्यकर्ता म्हणून करमाळ तालुक्याच्या अगदी घराघरापर्यंत जाण्याचा योग आला, पण मला वाटतं सर्वसामान्यांच्या महत्वाच्या गोष्टींवरती प्रकाश टाकणारा आणि वेळोवेळी या झरेगावची चिंता वाहणारा माणूस म्हणून मी आदरणीय बळवंत सरांना पाहतो। एका शिक्षकाचा मुलगा ज्यावेळी लोकशिक्षकाच्या भूमिकेत जातो आणि हे सगळं करता करता बँक ऑफ बडोदाचा फार मोठा अधिकारी म्हणून निवृत्त होतो, पण कुठेही गेला महाराष्ट्रात तरी मी झरेगावचा करमाळा तालुक्याचा म्हणून या गावचं नाव करतो। एवढंच नाही तर स्वातंत्र्य सैनिक अब्दुल कलामजी आझाद साहेब हा जो एक सिनेमा आहे त्याच्यामध्ये राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसादांचं पात्र साकारणारे बळवंत साहेब आहेत। मला वाटतं फार मोठी भूमिका त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे। सालबादप्रमाणे ह्याही वर्षी कोळी गुरुजी परिवारातर्फे गणेश मूर्ती 1 फुटी सुबक गणेश मूर्तीचं वाटप करण्यात आलं आणि याच्यामध्ये झरे गाव आणि पूर्ण पंचक्रोशीमध्ये आपण हे वाटप केलेलं आहे। हे गणपती वाटपाचं 4थं वर्ष आहे आणि यावेळी जास्तीत जास्त उंच मोठ्या मूर्ती सुबक मूर्त्या कसे देतात याचा मी प्रयत्न केलेला आहे। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 100 मूर्ती जास्त देतोय आपण दिलेल्या आहेत। हे मूर्ती एवढ्यासाठी देतोय की 1950ला ह्या 1972ला आम्ही झरे गावामध्ये आलो आणि तेव्हापासून माझे आई बाबा शिक्षक होते। शिक्षकी पेशा करत असताना घराला आर्थिक मदत व्हावी म्हणून त्यांनी गणपती बनवायचा कार्यक्रम सुरू केला आणि ते करत करत असंच आम्ही घडलो, आम्ही शिकलो आणि त्यानंतर 2019ला बाबा निवर्तले आणि आई 2020ला गेली। त्यामुळं गावची अडचण होऊ नये आणि ही परंपरा आईबाबांची परंपरा सतत चालत राहावी याकरता हा उपक्रम मी कायमस्वरूपी राबवलेला आहे। पण देव आहे तो फक्त आईवडिलातच आहे। देव ज्याप्रमाणे पुंडलिकाने पांडुरंगाला पंढरीमध्ये आणलं, आईवडिलाची सेवा केल्यानंतर स्वतः भगवंत पंढरीमध्ये आले आणि आईवडिलाची सेवा करत करत स्वतः भगवंत म्हणलं मी तुला भेटायला आलो आहे, परंतु भगवंत आईवडिलाला सोडून भगवंताला भेटले नाहीत पुंडलिक, ते आईवडिलाची सेवा करत आहेत। तसा
हे जे आपले आमचे मित्र आहेत आदरणीय बळवंत सर, हे आईवडिलांना देवाप्रमाणे मानतात, देवाप्रमाणे मानलं आणि आजही ते गेलेत असं वाटत नाही. कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला गुरुजी आणि ताई हे देव म्हणून दिसत आहेत. एक महत्त्वाची बाब आहे, कारण त्यांच्या आठवणी आठवल्या तर ते समक्ष आम्हीच आहोत ताई आणि गुरुजी अशी भावना त्यांनी ठेवली आणि एक चांगला उपक्रम या गावामध्ये त्यांनी राबवलेला आहे. सोडा तुम्ही. स्वामिका जो गुरुभक्ती पितृवचन शिवापती तेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. सत्य बोले मुखे दुखवी अनिकाच्या दुःखे विषयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. भगवंताची सेवा म्हणजेच मातृपितृ सेवा. पत्नीनं पतीची सेवा करावी आणि शिष्यानं गुरुची सेवा करावी. या न्यायाप्रमाणे आपले हे जे असणारे सुनीलजी बळवंत साहेब त्यांनी जी आपल्या गावामध्ये परंपरा घालून दिली आणि त्यांनी सुंदर असं हे सत्कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याला इथून पुढच्या काळामध्ये अतिशय भरभराट हो, त्यांचं आयुष्य सुख समृद्धीची भरभराटीची जावं अशी भगवंत चरणी इच्छा व्यक्त करतो. कैलासवासी कोळे गुरुजी आणि त्यांच्या सौभाग्यवती कैलासवासी इंदुमती कोळे यांच्या स्मृती कृत्यार्थ आमचे मार्गदर्शक बळवंत साहेब हे गेले 4 वर्षापासून झरेगावामध्ये गणेश मूर्तीचे 500 गणेश मूर्तीचे मोफत वितरण करतात आणि ते नेहमी जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांनी असं सांगितलं मगाशी की ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे उपक्रम चालूच ठेवणार. त्यांना माझ्या झरेगावाच्या वतीने आणि प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने शुभेच्छा. तालुक्यामध्ये अगदी खरोखर मास्तर की म्हणजे शिक्षक म्हणून ज्यांनी कार्यरत झाले, परंतु त्यांनी खरोखर भगवंताची मूर्ती निर्माण करायला सुरुवात केली की जेणेकरून चित्त बुद्धी आणि अंतःकरण त्या परमेश्वरात गुंतलं पाहिजे. अशा हेतून त्यांनी आपल्या ह्याच्याकरता आपल्या संसाराला थोडा हातभार लागण्याकरता देवाची मूर्ती निर्माण करण्याचा हेतू त्यांनी प्रगट केला आणि तो आज त्यांचे चिरंजीव बळवंत साहेब ते वसा त्यांनी पुढं मांडलेला आहे. का तर खरोखर गणपतीच का ओंकार प्रधान रूप गणेशाचे सकळ सिद्धीचे उगमस्थान, सगळ्यांचा आधिपत्य असणारे गणराय आहेत आणि प्रत्येकाच्या घरी त्यांनी का पाठवलं तर गणपती हा परमेश्वर ईश्वर आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या 2 पत्न्यात रिद्धी आणि सिद्धी, प्रत्येकाच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी लाभो अशा हेतून त्यांनी हे गणपतीचं अगदी मोफत वाटप आज 4 वर्ष झाली ते मोफत वाटप केलेलं आहे आणि ते करणार आहेत.